नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय 15 जूनपासून सुरू होणाऱ्या शालेय सत्रात बदल आणि उन्हाळी सुट्ट्यांची तारीखही जाहीर, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षण विभागाचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय 15 जूनपासून सुरू होणाऱ्या शालेय सत्रात बदल, उन्हाळी सुट्ट्यांची तारीखही जाहीर। पहा अपडेट काय सांगतोय। येत्या एप्रिलपासून हे शैक्षणिक वर्ष संपत असून जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे। यामुळे आता शालेय विभागाने या बदलत्या शैक्षणिक वर्षात नवे बदल केले आहेत। राज्य सरकारच्या शालेय विभागाकडून यंदाच्या उन्हाळी सुट्टीबाबत माहिती देण्यात आली आहे। याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले असून उन्हाळी सुट्टी 2 मे पासून सुरू होईल असे सांगितले आहे। तर उन्हाळी सुट्टी 14 जूनपर्यंत राहणार असून 15 जूनपासून शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार असल्याचेही या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। तसेच नव्या शैक्षणिक वर्षात मोठे बदल करण्यात आले असून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहे। हा बदल 29 जूनपर्यंत असून 30 जूनपासून नियमित 17 शाळा सुरू होतील असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। शिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी नवीन बदल या ठिकाणी केले आहेत। याप्रमाणेच राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2026 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2026-27 वर्षात हे बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत। राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक 2 मे 2026 पासून ही सुट्टी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा व पुढील शैक्षणिक वर्ष सन 2026-27 मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक 15 जून 2026 पासून या ठिकाणी सुरू करण्यात याव्यात। जून महिन्यात विदर्भाचे तापमान विचारात घेता या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक 15 जून आणि 29 जूनपर्यंत सकाळ सत्रात म्हणजे 7 ते 11:45 या वेळी सुरू करण्यात याव्यात आणि मंगळवार दिनांक 30 जूनपासून नियमित वेळेत या ठिकाणी शाळा सुरू करण्यात याव्यात। वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय आहे, येत्या 15 जूनपासून सुरू होणाऱ्या या शालेय सत्रामध्ये पहिल्यांदाच बदल करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।